तर मंडळी नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. मागची बोचकी इग्नोर करायची. पेंडीचं पोतं आहे, गव्हाचं पोतं आहे, मक्याचं पोतं आहे आणि एक रिकामं पोतं. तर ती सगळं इग्नोर करायचं, तिकडे लक्ष नाही द्यायचं, इकडं लक्ष द्यायचं. मी काय करते त्याच्याकडे लक्ष द्यायचं. तर मी घेतलं इकडं, अरे धने पडले त्याच्यात. मी म्हणते धुतलेल्या तांदळामध्ये काय पडलं. तर आहे ना, मी बनवते धपाट्याचं पीठ. तर कालचा इंस्टाग्रामला व्हिडिओ आपला एवढा व्हायरल गेला आहे ना येसराचा, म्हणजे येसराला काय काय प्रमाणात कोणतं कोणतं सामान घेतात ते, आणि खरंच त्याची गरज होती. तो व्हिडिओ मी काय ह्या हेतूने नव्हता टाकला की मी परफेक्ट आहे त्याच्यात आणि मला टाकायचे. खरं तर तो माझ्या लक्षात राहावा म्हणून मी तो व्हिडिओ शेअर केला होता. कसं मी बरेच दिवस झालं, म्हणजे काय झालं होतं माहिती आहे का, कुठंतरी आचारी एक असा ओळखीचा निघालेला आणि त्यांना मी विचारलं होतं की तुम्ही इतकं छान घालून कसं बनवता, काय काय वापरता, सिक्रेट तरी सांगा तुमचं. तर काय सिक्रेट आहे म्हणले त्याच्यात, तू काय बनवायला जाणार आहेस का. आणि मला त्यांनी सांगितलं होतं काय काय सामान वापरतात ते. तर नेहमीच आपलं कांदा, खोबरं, लसूण, सगळं अद्रक वगैरे, कोथिंबीर सगळं वाटून त्यांनी सांगितलं. आणि त्याच्या जोडीला त्यांनी सांगितलं होतं येसूर. तर येसूर मला माहिती गावाकडे वापरतात, मोठमोठे देवदेव वगैरे असतात ना त्याच्यासाठी गावाकडे येसूर वापरला जातो. पण तो येसूर बनवायचा कसा ते माहिती नव्हतं. आणि मी नेहमी त्याचं सर्च करायची की येसूर कसा बनवतात. आईला विचारलं तर आई म्हणायची मला पण परफेक्ट प्रमाण माहीत नाही. आईच्या इकडं देवदेव वगैरे कधी झाले तर आई म्हणायची आजीने बनवलं होता का, मला एवढं काय माहीत नाही. आणि मी तेवढं विचारायसाठी माझ्या आजीकडं कधी जाणार. मग मी माझं नेहमी चालू असायचं की मोबाईलवर सर्च करून बघायची की येसूर कसा बनवतात, येसूर कसं बनवतात. पण ते काय व्हायचं माहिती का, प्रमाण बिघडायचं कसं. मला काल आमच्या आत्यांना मी विचारलं होतं की माझ्या लक्षात आलं की आत्याकडं देवदेव मोठे मोठे असतात आणि जेवण बनवणारे पण भाज्या खतरनाक करतात. तर आत्याला माहीत असेल येसूर कसा बनवायचा. आत्याचा आता देवदेव आलाय ते पण लक्षात कसं आलं, आता आषाढी एकादशीची दिंडी भागारी फिरली ना की त्यांच्याकडं बोकडं असतं, बोकडाचा देवदेव असतो. तर त्यांचा देवदेव आलाय जवळ. तर ते बोलत बोलत त्या दिवशी विषय निघाला, तेव्हा मला म्हणल्या की मला अजून येसूर भाजायचं आहे, तिखट करायचे. तेव्हा माझ्या लक्षात आलं, अरे हां आत्याकडे येसूर बनवते आत्या, नेहमी दरवर्षी असतो त्यांच्याकडे येसूर. म्हणून मग मी आत्यांना फोन करून विचारलं होतं की आत्या मला येसराचं सांगा की प्रमाण काय काय, म्हणजे किती किती प्रमाणात काय काय टाकायचं. ते काय काय टाकतात ते मला माहीत होतं, पण किती किती प्रमाणात टाकतात ते मला माहिती नव्हतं. मग मी आत्यांना विचारलं आणि आत्यांना विचारल्यावर आत्यांनी मला सांगितल्याच्या नंतर मला असं वाटलं की आपल्या विसरून जाणार, एकदा बनवलं आणि तेच थोडी लक्षात ठेवते, मग विसरून जाईल म्हणून मी ते काय केलं, तो व्हिडिओ बनवला. म्हणजे काल शॉर्ट व्हिडिओ पण नव्हता पोस्ट करण्यासाठी माझ्याकडं. आणि मी म्हटलं छान आहे हे, आपल्या पण लक्षात राहील, म्हणजे कधी पण जर झालं तरी मी सर्च मारले की माझा व्हिडिओ मला पुढं दिसणार. म्हणून मग मी तो व्हिडिओ शेअर केला. तर तो एवढा व्हायरल गेला आणि तिथं मला बऱ्याच जणांनी विचारलं की काय काय टरमळ्यांनी, टरमळं म्हणजे राग येऊन देऊ नका बरं का, टरमळं म्हणजे आमच्याकडं लहान भावाला पण टरमळं म्हणतो आम्ही. चेष्टे बहीण भावंडाच्या छोट्या भांडणांमध्ये टरमळं म्हणजे रिकामा डबा. त्यांनी मला अशी पण कमेंट केली की आम्हाला प्रश्नच पडत नाही कसा येसूर बनवतात म्हणून. अरे तुम्हाला नसेल प्रश्न पडत पण तुमच्या आयांना पडतो ना. तर सगळ्या मला इतकं कौतुक वाटलं ना, मला एवढे दिवस झालं लेडीजच्या कमेंट नसायच्या. म्हणजे सगळ्या ताईंचं मला असं वाटायचं की मला का कुठल्या ताई कमेंट करत नसतील, माझं काय चुकतं का व्हिडिओमध्ये, माझं कंटेंट बरोबर नाही आहे का, महिलांना का वाटत नाही की हिच्या व्हिडिओ खाली कमेंट करावी. पण एवढं भरभरून प्रेम मिळालं सगळ्या लेडीज लोकांकडून, सगळ्या ताईंकडून मला इतकं प्रेम मिळालं त्या व्हिडिओला. खूप छान खूप छान खूप छान. आणि माझं खरंच मला इतकं भारी वाटलं ना, म्हटलं थँक्यू. थँक्यू ब्रह्मांडाला, थँक्यू माझ्या स्वामींना, थँक्यू माझ्या सद्गुरुरायाला की कुठल्या तरी ताई मला माझ्याशी बोलायला लागल्या व्हिडिओ मार्फत. तर असो, तो व्हिडिओ त्याचं क्रेडिट आपण काही लोकांचं घेऊ नये. ती रेसिपी जी होती ना येसराची, ती माझ्या सासूबाईंकडनं घेतलेली होती मी, चुलत सासूबाईंकडनं. माझी सासू हयात नाहीत, तर मी चुलत सासूबाईंकडून घेतली होती. आणि आता धपाट्याची रेसिपी ही घराघरात सगळ्यांना माहिती असते. माझ्या आईला पण माहिती, माझ्या सासूला पण माहीत होती, मला पण माहिती आहे. त्याच्यासाठी काय प्रमाणामध्ये किती किती सामान घ्यायचं असतं ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मी बॅक कॅमेऱ्याने तुम्हाला दाखवते. तर मंडळी धपाट्याच्या पिठासाठी मी घेतलेले तांदूळ, डाळ, ज्वारी, गहू आणि इकडं थोडीशी उडदाची डाळ घेतली. एवढी डाळ सगळी टाकायची, मी तुम्हाला दाखवणार आहे किती किती टाकायची ती. आणि थोडेसे धने आणि थोडेसे जिरे. तर एवढं सामान घेतलेले बघा. तर आता मी तुम्हाला सांगते
काय विषय काय आहे की आमच्याकडं हा शेर असतो मोजायला आणि शहरी ताईंकडं शेर नसतो मोजायला. मग त्या शेराने सांगितलं तर म्हणतील अरे ताई तुम्ही शेराने कसं काय सांगितलं, आम्हाला कसं प्रमाण कळणार, म्हणून मी डबा घेतलाय. तर कालच्या माझ्या व्हिडिओ खाली डब्याची पण कमेंट आली बरं का, तो डबा कुठून आणलाय आम्हाला सांगा म्हणून, पार्सल पाठवा डबा असं सांगतायत. तर 3 थाळीच्या डब्यांमधलाच हा डबा घेतलेला आहे बघा मी मापाला. आपला जेवणाचा टिफिनचा डबा असतो ना 3 थाळीचा, तर त्यातला डबा घेतलाय मी मापासाठी. तर हा एक डबा चण्याची डाळ घ्यायची आपल्याला आणि परत तोच एक डबा आपल्याला ह्याची काय हे घ्यायचे तांदूळ घ्यायचेत. मी दाखवतेच काढूनच. एवढे सगळे तांदूळ नाहीत बरं का टाकायचे, नाहीतर धपाटे सगळी वातडल्यावर आणि रबरसारखे होऊन बसतील थंड झाल्यावर, खाताच यायचे नाहीत ते. हा एक डबा तांदूळ घेतलेले. कसं असते एकटीने व्हिडिओ बनवायचं म्हणलं की असंच अवघड असते सगळं. कॅमेरा पकडायला कोण नसते, सामान दाखवायला कोण नसतं. आणि हे बघा हे 2 डबे गहू घेतलेले आहेत मी. ह्या डब्यानेच 2 डबे गहू घेतलेले आहेत आणि 2 डबे ज्वारी घेतलेली. आणि हे उडदाची डाळ जी आहे ना ती फक्त खमंगपणा थोडासा यावा म्हणून टाकलेली, बाकीचं काही नाही. टाकली नाही टाकली तरी पण चालते, पण मला थोडं उडदाच्या डाळीचा स्वाद आवडतो म्हणून उडदाची डाळ टाकणार आहे थोडीशी. तर थोडीशी म्हणजे हे बघा एवढी टाकायची फक्त. थोडा हात वाहता असलेला चांगला असतो ना म्हणून. तर एवढी एक खोंगाभर डाळ टाकलेली मी. पसाभर नाही, खोंगाभरच. हां, ह्याला खोंगा म्हणतात. 2 हाताला फुल भरून घेतल्यावर त्याला पसा म्हणतात, ह्याला खोंगा म्हणतात. असं थोडंसं घेतल्यावर आणि 2 हाताने जुळवून असं केल्यावर त्याला ओंजळ म्हणतात. तर असो डाळ घेतलेली आहे, तांदूळ घेतलेले ते एक डबा, इकडे थोडीशी उडदाची डाळ घेतलेली आणि इकडे ज्वारी घेतली. ज्वारी पण 2 डबेच घेतलेली आहे बरं का मोजून मी, आणि गहू पण 2 डबे मोजून घेतलेले आहेत. आणि ह्याच्यात चमचाभर धने आणि चमचाभर जिरे टाकायचे, ते पिठाला थोडा खमंगपणा यावा म्हणून. हे बघा 1 चम्मच, मोठा चम्मच असतो ना त्याच्या मापातच आहेत हे धने. आणि जिरे. तर धने तुम्ही म्हणाल जास्त दिसत आहेत आणि जिरे थोडे दिसत आहेत, तर जिरे जागेवर बसलेले असतात. मोठ्या चमच्यामध्ये एवढे जिरे बसणार, धने जरा मोठे असतात म्हणून ते जास्त दिसत आहेत तुम्हाला, नाहीतर दोन्ही प्रमाण सेमच आहे बघा. तर मंडळी आता हे सगळं मी एकत्र करून दाखवलं असतं तुम्हाला आता समोर, पण त्याचं असं आहे की मला शॉर्ट व्हिडिओ पण बनवायचा आहे ही किती क्वांटिटीमध्ये, कारण आपली कुणाला तरी हेल्प झाली तर कितीतरी चांगलं असतं ना. धपाट्यांचं पीठ आहे ना, पीठ सगळं प्रमाण सगळं व्यवस्थित असलं तर धपाटे छान मऊ लुसलुशीत होतात, नाहीतर मग धपाटे वातडल्यासारखे होतात, थंड झाल्यावर खावावेसे वाटत नाहीत. आणि धपाटे खायचे म्हणल्यावर थंड धपाटे दह्यामध्ये मटकीच्या उसळीबरोबर किंवा मिरचीचा ठेचा दह्यामध्ये टाकून तसे छान लागतात धपाटे. तर त्याच्यामुळे मला थोडासा शॉर्ट व्हिडिओ बनवायचा आहे, म्हणून मी आता मिक्स करताना दाखवत नाही, तर तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघा बरं का मिक्स केलेलं. तर मंडळी धपाट्याचं पीठ जे आहे ना, तर त्याच्यासाठी मी सगळं मिश्रण तयार केलेलं आहे. आणि बाबा मला काय खोट्या रेसिपी कुणाबरोबर शेअर करायचे नाहीत, मी हे खायला म्हणून बनवते माझ्या घरात. आणि जर चौधरी साहेबांनी चक्कर मारली तर आयतं दळून ठेवलेलं असलं तर मुलांना द्यायला. ह्याच पिठाची कोंडबळी पण बनतात. आणि माझं काही रेसिपीचं पण चॅनल नाही, फक्त माझं डेली लाईफमध्ये जे आहे ते तुमच्याबरोबर मी शेअर करते. तर मला खोटं बोलवून प्रसिद्धी खोटं आपण बोलायचं आणि त्याच्यासाठी कुठलं तरी काहीतरी गोळा करायचा आणि त्याच्यासाठी प्रसिद्धी मिळवायची, व्ह्यूजसाठी आणि लाईकसाठी काय पण करत बसायचं, तर ते काय आपल्या बुद्धीला पटत नाही. माझं जे काय आहे ते खरं खरं सांगते मी. आणि मी काय काय मिश्रण घेतलं होतं ना ते मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे लॉंग व्हिडिओमध्ये, ते शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेले बघा ते. तर मिक्स केले. आता मिक्स केल्याच्या नंतर मी मोजून घेतलं तर बरोबर आदलीवर भेटलं. आमच्याकडे दळण द्यायचं म्हटलं तर शेरावर, पायलीवर, आदलीवर असं द्यायला लागतं, पण ते व्हिडिओसाठी म्हणून मग मी ते डब्यानी प्रमाण घेतलं तर बरोबर ते आदलीवर झालं दळण.
आणि खोटं बोलवून खोटं आपण बोलायचं आणि एवढी प्रसिद्धी मिळवायची, तर ते खोटं कधीतरी बाहेर निघतं. मग त्यापेक्षा आपलं खरं बोलून जे काय आहे ते. हे धपाट्याचं पीठ आमच्याकडं घरोघरी बनवतात. दिवाळीमध्ये कोंडबळ्यासाठी बनवलेलं असतं. हे काही जास्त अवघड नाही. आणि येसराच्या पिठाचं तर मी तुम्हाला सांगितलं. आता ते दोन्ही पण, येसूर आणि धपाट्याचं, उद्या सकाळी मी नेऊन दळायला देणार आहे. आजच मला जायचं होतं दळायला द्यायला, पण मम्मी नसणार आहे घरी. तिचं काहीतरी बचत गटाची मिटिंग आहे. मग गावात जायचं, आईच्याच गावात जायचं, दळण ठेवायला जायचं, परत तिथून आईला न भेटता माघारी यायचं. तिच्या मिटिंगमधनं ती उगाच येणार, म्हणून मी काय आज जायचं ठरवलं नाही. मी म्हटलं जाऊ दे, उद्या सकाळी जाऊन मी ठेवून येते. म्हणून मी तिकडं काही चक्कीमध्ये गेली नाही. चौधरी साहेबांचा फोन येतोय आमच्या, आणि तिकडे काय मी चक्कीमध्ये गेली नाही. उद्या सकाळी घेऊन जाणार आहे हे दळायला. आणि हे फक्त बनवायचं कारण कशासाठी, मी व्हिडिओसाठी नाही बरं का बनवलेलं. हे मला घरात वापरायचं म्हणून मी ते बनवलेले. आणि नाहीतर तुम्ही म्हणाल परतचे पण अजून पुढं पण याच अशाच व्हिडिओची अपेक्षा कराल, तर आपलं काही रेसिपीचं चॅनल नाही चालत बोलत. मला जे डेली ब्लॉग बनवता येतात ते बनवते मी. रेसिपीचं शूट करायला माझ्याकडं कोण नसते, आणि रेसिपीचे व्हिडिओ बस मी तुम्हाला डेली लाईफमधलं मी जे जेवण बनवते खाते तुमच्याबरोबर शेअर करू शकते. पण त्याच्यासाठी खूप वेळ कॅमेरा चालू ठेवायला लागतो. माझ्याकडे तेवढं स्टोरेज मॅनेज होत नाही मला. शिवाय असे छोटे छोटे टेक घ्यायचं म्हणलं तरी माणूस लागतो सोबत. त्याच्यामुळं मला रेसिपीचे व्हिडिओ बनवायला जमत नाही. जसे छोट्या मोठ्या रेसिपी जे असतील पटकन तयार होणारी रेसिपी, ते तुमच्याबरोबर मी शेअर करू शकते. आणि हे धपाट्याच्या पिठाचं पण अचूक प्रमाण, हे बघा, येसराचं झालं, धपाट्याचं झालं, अचूक प्रमाण कोणीही सांगत नाहीत. काहीतरी त्याच्यात थोडं कमी जास्त सांगून ठेवतात आपल्याला. तर तसं नाही आहे. मला काय कुठलं रेसिपीचं चॅनल शेअर मोठं नाही करायचे, किंवा कुठं मला हॉटेल नाही चालवायला जायचे. जे आहे ते मी तुमच्याबरोबर शेअर केले. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि धपाट्याचं पिठाचं पण प्रमाण बरोबर आहे, अचूक आहे. आवडलं तर तुम्ही पण बनवून बघा. बनवून नंतर मला कमेंटमध्ये सांगा की खरंच ताई बरोबर होतं धपाट्याचं पिठाचं प्रमाण, आणि धपाटे चांगले मऊ लुसलुसीत होतात. तर मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगाल असं मला वाटतं. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.